नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रदीप अवचार तुमचं सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलला। तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करता, एमपीएससी राज्यसेवा असेल, एमपीएससीची गट ब आणि क च्या परीक्षा असतील, त्यानंतर तलाठीची परीक्षा असेल, त्यानंतर सरळ सेवेची परीक्षा असेल। या परीक्षेमध्ये जे काही इंग्रजी या विषयावरती प्रश्न विचारले जातात ना, आपण प्रिव्हियस इयरचे झालेलेच प्रश्न घेतात आणि शॉर्टकट 3 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये फक्त आपण सांगण्याचा प्रयत्न हा करतो की मेथड वेगवेगळ्या ट्रिक्सने जे आहे ना आपण आन्सर काढू शकतो। ठीक आहे, तर ते तुमच्या लक्षात यावं म्हणून आपण 3 मिनिटाचे व्हिडिओ काढत आहे। आता बघा, हा जो प्रश्न आहे ना, द क्लास रिकामी जागा देअर व्हॅकेशन्स, आणि इथं जे आहे ना हे ब्रॅकेटमध्ये होता, आपण खाली घेतलेला आहे। 1 नंबरला डिस्क्राइब्स आहे, नंतर डिस्क्राइब आहे। तर हे प्रश्न जे आहे ना सरळ सेवा आणि तलाठीसाठी हमखास विचारले जातात आणि कंबाईनच्या परीक्षेमध्ये पण विचारले जातात, एमपीएससीला पण विचारले जाते, क्लरिकलला पण विचारले जातात। ठीक आहे, तर याच्यामध्ये बघणार आहे आपण नेमकं आन्सर कसं काढायचं। ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, वाक्याची सुरुवात कशाने झालेली आहे? द क्लासने। ठीक आहे, आता हा जो क्लास शब्द आहे ना, तर हा जो आहे ना हा येतो कलेक्टिव्ह नाउन मध्ये। आपण एखाद्या वर्गाला किंवा एखाद्या क्लासला क्लास केव्हा म्हणतो? जेव्हा एकापेक्षा जास्त विद्यार्थी असतील किंवा एखादा समूह असेल बट एकापेक्षा जास्त असेल आणि त्यांना कलेक्टिव्हली आपण काय म्हणतो? क्लास म्हणतो। म्हणून हे जे आहे ना आपलं हे आहे कलेक्टिव्ह नाउन। आता जे कलेक्टिव्ह नाउन असतो ना, माहित आहे का, याचा एक नियम काय सांगतो की जर कलेक्टिव्ह नाउनच्या प्रत्येक मेंबरला सदस्याला त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं असेल तर मग काय वर्ब कसं यायला पाहिजे? अनेक वचने यायला पाहिजे। आणि त्या प्रत्येक मेंबरला एका ग्रुपमध्ये जर का संबोधित केलेलं असेल तर मग क्रियापद जे आहे हे एकवचनी म्हणजे काय? सिंग्युलर यायला पाहिजे। आता याच्यावरनं तर आपल्याला काही समजत नाही, हे आहे रिकामी जागा। या रिकाम्या जागेत एक तर डिस्क्राइब्स येणार नाही तर डिस्क्राइब येणार। याचा अर्थ होते स्पष्टीकरण करणे किंवा वर्णन करणे, वर्णन करणे किंवा सांगणे, सांगणे अशा प्रकारचा जो आहे ना याचा मराठीमध्ये अर्थ होते। ठीक आहे, आता आपल्याकडे दोनच आहेत म्हणून यस वालाच डिस्क्राइब घ्यायचं की हे डिस्क्राइब घ्यायचं, बस एवढाच प्रश्न आहे। आता बघा, हे देअर आहे। हे देअर जे आहे ना तुम्हाला याच्यात चेंजेस नाही करतायत, त्याच्यात चेंजेस नाही करतायत, फक्त इथं काय घ्यायचं हे आपल्याला बघायचं आहे। आता हे जे देअर आहे ना हे कशाचं पॉझिटिव्ह प्रोनाउन आहे? दे माहिती आहे का तुम्हाला? दे, ही, शी, इट हे सिंग्युलर असते प्रोनाउन आणि दे जे आहे ना हे अनेक वचन आहे। या अनेक वचनाचं पॉझिटिव्ह प्रोनाउन काय होते? देअर होते। मग जर का हे देअर असेल तर इथं जे आहे ना आपलं जे क्रियापद आहे अनेक वचन यायला पाहिजे। मग अनेक वचन यातलं काय समजायचं माहित आहे का? बघा, साधा वर्तमान काळ असेल आणि क्रियापदाला यस किंवा यस लागत असेल ना तर ते काय होते माहित आहे का? सिंग्युलर म्हणजे एक वचन होते। आणि जर का क्रियापदाला यस किंवा यस लागत नसेल ना साध्या वर्तमान काळात तर ते काय राहते? प्लुरल राहते। मग याच्यातला आपला आन्सर काय येणार? हे 2 नंबरचा, म्हणजे आपला आन्सर होईल इथं डिस्क्राइब। साधा वर्तमान काळ आहे, हे क्रियापदाचं फर्स्ट फॉर्म आहे आणि व्हॅकेशन्स म्हणजे काय आहे की त्या क्लासने त्यांच्या सुट्ट्या जे आहे ना जाहीर केल्या किंवा सांगितल्या, अशा प्रकारचा याचा आन्सर होणार आहे। म्हणून आपला आन्सर हे 2 नंबरचं असणार आहे।